बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर सविस्तर चर्चा करणार आहोत जे इतिहासाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतं. पुस्तक आहे शरद तांदळे यांचं रावण, राजा राक्षसांचा. आणि आज आपण या पुस्तकाच्या फक्त पहिल्या भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, कारण यात इतके मुद्दे आहेत की एका भागात ते संपवणं शक्यच नाहीये. अगदी खरंय. चला तर मग यावर सविस्तर बोलायला सुरुवात करूया. बघा, रावण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? 10 डोकी, विद्रूप हास्य, सीतेचं अपहरण करणारा एक दुष्ट राजा. लहानपणापासून रामायणातील कथांमधून आपण त्याला एक खलनायक म्हणूनच पाहिलं आहे. पण विचार करा, जर आपल्याला सांगितलेली गोष्ट ही कथेची केवळ एक बाजू असेल तर. बरोबर. जर विजेत्यांनी लिहिलेल्या इतिहासात पराभूतांची खरी ओळख कुठेतरी दडपली गेली असेल तर. आणि हे पुस्तक बरोबर याच शक्यतेवर बोट ठेवतं. हो, या पुस्तकाचा उद्देश रावणाला चांगला किंवा वाईट ठरवणं नाही, तर त्याच्या प्रतिमेला चिकटलेले अनेक थर काढून त्याच्या मूळ रूपापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणं आहे. अच्छा. लेखक शरद तांदळे यांनी रावणाला केवळ रामाचा शत्रू म्हणून नाही, पण एका अत्यंत प्रगत संस्कृतीचा निर्माता, एक बुद्धिमान शासक, कलाप्रेमी आणि विज्ञानिष्ठ राजा म्हणून आपल्या समोर मांडला आहे. म्हणजे ही चर्चा केवळ एका व्यक्तीची नाही, ही 2 भिन्न संस्कृतींमधील संघर्षाची गाथा आहे. आणि हाच मुद्दा मला सगळ्यात जास्त महत्वाचा वाटला. म्हणजे हा संघर्ष देव विरुद्ध राक्षस किंवा चांगलं विरुद्ध वाईट असा सरळसोट नव्हता. अजिबात नाही. पुस्तकानुसार हा 2 प्रगत सामाजिक व्यवस्थांमधला संघर्ष होता. बरोबर. याला आपण आजच्या भाषेत असं समजू शकतो की जणू काही समाजासाठी 2 वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम एकमेकांसमोर उभ्या टाकल्या होत्या. उत्तम उदाहरण आहे. एकीकडे होती आर्यांची वैदिक संस्कृती, जी यज्ञ, कर्मकांड आणि परंपरांवर अधिक भर देत होती. आणि दुसरीकडे होती राक्षसांची संस्कृती, जी निसर्ग, कला आणि विज्ञानाला प्राधान्य देत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापाराला. एकीकडे विस्तारवादी धोरणं होती, तर दुसरीकडे आपलं सार्वभौमत्व टिकवण्याची धडपड. हा संघर्ष मूल्यांचा होता, विचारसरणीचा होता आणि आर्थिक वर्चस्वाचा होता. अगदी. थांबा, म्हणजे हा संघर्ष धर्माचा नव्हता, तर 2 सुपर पॉवर्स मधला होता. हो, तुम्ही तसं म्हणू शकता. एका बाजूला उत्तर भारतातील वैदिक साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला दक्षिणेकडचं लंकेचं ट्रेडिंग एम्पायर. बरोबर. हे तर पूर्णपणे वेगळं आणि थक्क करणारं चित्र आहे. हो, आणि हेच चित्र स्पष्ट करण्यासाठी आपण या चर्चेच्या पहिल्या भागात रावणाच्या मुळांपासून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे त्याची वंशपरंपरा काय होती, ज्यांना राक्षस म्हटलं गेलं ते खरंच कोण होते, त्याचं बालपण आणि शिक्षण कसं झालं, ज्यातून त्याचं व्यक्तिमत्व घडलं, त्याने लंकेसारखं एक सुवर्ण राष्ट्र कसं उभारलं, आणि एक राजा म्हणून त्याची विचारसरणी काय होती, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला रावणाची एक नवी ओळख पटेल, जी खलनायकाच्या प्रतिमेपेक्षा खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. तर मग सुरुवातच राक्षस या शब्दापासून करूया. आपल्या मनात राक्षस म्हणजे शिंग असलेले, मोठे सुळे असलेले, कुणीतरी भयानक जीव. पण पुस्तक म्हणतं की हे काल्पनिक पात्र नव्हते. मग कोण होते हे लोक? नाही, ते काल्पनिक जीव नक्कीच नव्हते. लेखकांच्या मते राक्षस, असुर, नाग, यक्ष या भारतातील मूळ जमाती होत्या. भूमिपुत्र. हो, ज्यांना आपण भूमिपुत्र म्हणू शकतो. त्यांची संस्कृती द्रविडी आणि दक्षिणी परंपरेशी जोडलेली होती. अच्छा. म्हणजे आर्यांच्या आगमनापूर्वी या जमातींची स्वतःची प्रगत शहरे, व्यापार आणि कला होती. ते निसर्गाची पूजा करायचे आणि त्यांचं जीवन निसर्गाशी एकरूप होतं. म्हणजे ज्यांना आपण राक्षस म्हणतो ते प्रत्यक्षात एका वेगळ्या प्रगत संस्कृतीचे प्रतिनिधी होते. बरोबर. मग त्यांना राक्षस असं नाव का मिळालं? कारण त्यांनी आर्यांचं वर्चस्व आणि त्यांची यज्ञ संस्कृती स्वीकारायला नकार दिला. अच्छा, म्हणजे हा वैचारिक संघर्ष होता. हो, जे शत्रू होते, जे त्यांच्या विचारसरणीत बसत नव्हते, त्यांना राक्षस म्हणजे रक्षण करणारा नव्हे तर भक्षण करणारा असं एक नकारात्मक लेबल लावलं गेलं. म्हणजे ही त्यांची स्वतःची ओळख नव्हती? नाही, ही त्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर लादलेली ओळख होती. आणि याच संस्कृतीत रावणाचा जन्म झाला. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी तर या संघर्षाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. वडील विश्रवामुनी, एक आर्य ऋषी, आणि आई कैकेसी, एक राक्षसवंशीय राजकन्या. हो, अगदी बरोबर. आणि इथेच रावणाच्या व्यक्तिमत्वाचा पाया रचला गेला. म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वात 2 मोठे प्रवाह एकत्र आले होते. कोणते? एका बाजूला वडिलांकडून आलेली ऋषीमुनींची ज्ञान परंपरा, शास्त्र आणि अध्यात्म,
आणि दुसऱ्या बाजूला आईकडून आलेला राक्षसांचा लढवय्या स्वभाव, धैर्य आणि नेतृत्व गुण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रखर स्वाभिमान. हा स्वाभिमानच त्याच्या संस्कृतीचा गाभा होता. त्यामुळे तो केवळ एक विद्वान, पंडित किंवा केवळ एक योद्धा बनला नाही. त्याच्यात दोन्ही गोष्टींचा संगम होता. नक्कीच. हेच त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवत असावं. नक्कीच. याच मिश्रणामुळे तो एक अत्यंत गुंतागुंतीचं आणि बहुआयामी व्यक्तिमत्व बनला. तो एकाच वेळी वेदपठन करू शकत होता आणि तितक्याच ताकदीने शस्त्रही चालवू शकत होता. मग त्याचं बालपण कसं होतं? असं म्हटलं जातं की तो लहानपणापासूनच बंडखोर आणि हट्टी होता. हो, पण पुस्तकानुसार त्याची बंडखोरी ही दुष्टपणातून आलेली नव्हती. मग ती न्यायासाठी प्रश्न विचारण्याच्या वृत्तीतून आली होती. त्याच्यात प्रचंड जिज्ञासा होती. कोणतीही गोष्ट तो स्वीकारण्याआधी का आणि कसं हे प्रश्न विचारायचा. अच्छा. प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासायची त्याला सवय होती. त्यामुळं जर एखादी गोष्ट त्याला अतार्किक वाटली तर तो त्यावर थेट प्रश्न विचारायचा, मग समोर त्याचे वडील असोत किंवा कोणीही ऋषी. म्हणजे त्याची बंडखोरी ही खरं तर त्याची चिकित्सक बुद्धी होती. अगदी. त्याने शिक्षण दोन्ही परंपरांमधून घेतलं असणार, नाही का? हो. त्याने वडील विश्रवा ऋषींकडून वेद, उपनिषद आणि अस्त्रशास्त्राचं ज्ञान घेतलं, तर आईकडून राक्षस परंपरेनुसार युद्धनीती, राजकारण आणि प्रशासनाचे धडे घेतले. त्याने दोन्ही संस्कृतींमधील सर्वोत्तम गोष्टी आत्मसात केल्या. त्याने ज्ञानाला कोणत्याही एका चौकटीत बांधून ठेवलं नाही. बरोबर. आणि त्याची शिवभक्ती, शिवतांडव स्तोत्र तर आजही अनेकांना तोंडपाठ आहे. ती केवळ एक प्रार्थना होती की त्यामागे काही मोठा अर्थ होता? खूप चांगला प्रश्न आहे. त्याची शिवभक्ती ही केवळ श्रद्धेपुरती मर्यादित नव्हती. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे शक्ती, ऊर्जा, परिवर्तन. शिव हे विनाश आणि नवनिर्मितीचं प्रतीक आहे. रावणासाठी शिव हे एक तत्वज्ञान होतं. अच्छा. या तत्वांमधून प्रेरणा घेऊनच त्याने ज्ञान आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. म्हणजे त्याची भक्ती ही डोळे झाकून केलेली नव्हती, तर ती एका वैचारिक पायावर उभी होती. अगदी. आणि शिवतांडव स्तोत्र हे त्याचंच प्रतीक आहे. ते केवळ एक स्तोत्र नाही. ते त्याच्या संगीत कौशल्याचं, त्याच्या काव्य प्रतिभेचं आणि शिवतत्वज्ञानाच्या त्याच्या सखोल अभ्यासाचं प्रतीक आहे. त्याची तपश्चर्या ही वैयक्तिक लोभासाठी नव्हती, तर आपल्या लोकांच्या राजकीय स्थैर्यासाठी आणि ज्ञानासाठी होती. त्याच्यात एवढे गुण एकत्र आले होते, तर त्याने जी नगरी घडवली ती नक्कीच विलक्षण असणार. हो. आपल्या मनात तर सोन्याची लंका हे एकच चित्र आहे, पण पुस्तकातून या लंकेचं नेमकं कसं चित्र उभं राहतं? पुस्तक लंकेचं पूर्णपणे वेगळं चित्र उभं करतं. सोन्याची लंका म्हणजे तिथे सगळं सोन्याचंच होतं असं नाही. मग तर ती सोन्याच्या व्यापारातून आणि समृद्धीतून निर्माण झालेली सुवर्णभूमी होती. अच्छा. लंका हे राक्षसांचं एखादं बेट नव्हतं, तर एक अत्याधुनिक, श्रीमंत आणि सुसंस्कृत राष्ट्र होतं. म्हणजे ती केवळ एक लष्करी छावणी नव्हती, तर एक कॉस्मोपॉलिटन शहर होतं. अगदी बरोबर. लंका हे हिंद महासागरातील एक मोठं व्यापारी केंद्र होतं, एक ट्रेड हब. समुद्रावरील व्यापारात लंकेचा दबदबा होता. तिथली शहर रचना, जलव्यवस्थापन आणि वास्तुकला अत्यंत प्रगत होती. तिथे भव्य राजवाडे होते, कला, संगीताला राजाश्रय होता आणि सर्वात महत्वाचं, तिथे एक अभेद्य संरक्षण यंत्रणा होती. हो, तिथे केवळ राक्षस नाही, तर विविध संस्कृतीचे व्यापारी, कलावंत आणि शास्त्रज्ञ एकत्र नांदत होते. लंकेची समृद्धी ही लुटीवर अवलंबून नव्हती, तर व्यापारावर आधारलेली होती. हे ऐकून तर असं वाटतं की आपण कुठल्या तरी प्राचीन सिंगापोर किंवा दुबईबद्दल बोलतोय. एक राजा म्हणून मग रावण कसा होता? त्याची राज्यकारभाराची तत्व काय होती? लेखक रावणाला एक दूरदृष्टी असलेला विजनरी राजा म्हणून मांडतात. त्याच्या राज्यात न्याय, शिक्षण आणि कलेला सर्वोच्च स्थान होतं. तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खूप मोठा पुरस्कर्ता होता. हो, आणि त्याच्या राज्यात स्त्रियांना तुलनेने अधिक स्वातंत्र्य होतं आणि विविध संस्कृतींचा आदर केला जात होता. पण हे सगळं ऐकून छान वाटते. मग रावणराज हा शब्द आज नकारात्मक अर्थाने का वापरला जातो? हो. पुस्तकात या विरोधाभासाबद्दल काही म्हटलं आहे का? हो, आणि इथेच लेखकाचा मूळ मुद्दा येतो. रावणाचा कारभार प्रजेसाठी न्यायाचा होता, पण शत्रूंसाठी तो तितकाच कठोर होता. अच्छा. त्याचं सर्वात महत्वाचं धोरण होतं बाह्य शक्तींपुढे न झुकणं. त्याने लंकेला एक स्वावलंबी आणि सार्वभौम राष्ट्र बनवलं होतं. आर्य संस्कृतीचा किंवा त्यांच्या राजकीय धोरणांचा आपल्या राज्यात हस्तक्षेप त्याला मान्य नव्हता. अजिबात नाही. आणि हीच गोष्ट संघर्षाचं मूळ कारण ठरली. त्याचा कठोरपणा हा त्याच्या शत्रूंसाठी होता, प्रजेसाठी नाही. म्हणजे तो एक विज्ञाननिष्ठ राजा होता असं म्हणता येईल. पुस्तकात त्याच्या वैज्ञानिक योगदानाचा काही ठोस उल्लेख आहे का? हो, नक्कीच. पुष्पक विमानाचा उल्लेख तर आपल्याला माहीत आहेच. हो. ते केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारं वाहन नव्हतं,
तर ते इच्छेनुसार आकाल बदलणाऱ्या आणि मनाच्या वेगाने प्रवास करणारं यंत्र होतं असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या उड्डाण तंत्रातील प्रगतीचं प्रतीक. बरोबर. याशिवाय रावण संहिता हा नाडीशास्त्र आणि आयुर्वेदावरील एक महत्वाचा ग्रंथ त्याने लिहिला असंही मानलं जातं. वा, म्हणजे तो केवळ योद्धा नव्हता, तर एक संशोधक आणि शास्त्रज्ञही होता. हो, ज्याने ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी केला. बरोबर. संगीतशास्त्रातील त्याचं योगदान तर शिवतांडव स्तोत्रामधून स्पष्ट दिसतंच. या सगळ्या गोष्टी दाखवतात की रावण एकाच वेळी अनेक भूमिका जगत होता. मग माझा मूळ प्रश्न पुन्हा येतो. इतके गुण असलेला, इतका प्रगत राजा खलनायक का ठरला? इतिहासाने त्याची नोंद एक क्रूर राक्षस म्हणून का घेतली? संघर्षाची नेमकी ठिणगी कुठून पडली? इथेच राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षाचा मुद्दा येतो. विचार करा, लंकेची वाढती आर्थिक आणि लष्करी शक्ती, व्यापारावरील तिचं वर्चस्व आणि राक्षस संस्कृतीचा वाढता प्रभाव हे उत्तर भारतातील आर्य राज्यांसाठी एक मोठं आव्हान होतं. त्यांच्या विस्तारवादी धोरणांमध्ये लंकेची सार्वभौम सत्ता एक मोठा अडथळा होता. बरोबर. म्हणजे हे एक जिओ पॉलिटिकल युद्ध होतं. आणि सीतेचं अपहरण हे त्याचं कारण नव्हतं, तर एक निमित्त होतं. लेखक याच दिशेने विचार करायला आपल्याला भाग पाडतात. ते म्हणतात की राम-रावण युद्ध हे केवळ सीतेच्या अपहरणापुरतं मर्यादित नव्हतं. ते दोन सभ्यता, दोन राजकीय शक्ती आणि दोन विचारसरणींमधील अटळ युद्ध होतं. सीतेचं अपहरण ही त्या युद्धाची ठिणगी होती, पण युद्धासाठीची दारू आधीच जमा झाली होती. म्हणजे तो संघर्ष मूल्यांचा होता. हो, मूल्यांचा होता. एका बाजूला एक पत्नीव्रत आणि दुसऱ्या बाजूला स्त्री स्वातंत्र्याची वेगळी कल्पना. तो संघर्ष आर्थिक होता. एका बाजूला कृषी अर्थव्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला व्यापारी अर्थव्यवस्था. आणि या सगळ्या मोठ्या चित्रात एक माणूस म्हणून रावण कसा होता? पुस्तक त्याची एक अतिशय मानवी बाजूही दाखवतं. तो शत्रूच्या शौर्याचा आदर करायचा. खरंच. हो, त्याने अनेकदा पराभूत शत्रूंनाही सन्मान दिला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखकाच्या मते त्याने सीतेला अशोक वाटेत ठेवलं, पण तिच्या इच्छेविरुद्ध तिला कधीही स्पर्श केला नाही. हे त्याच्या स्त्री सन्मानाच्या भूमिकेचं द्योतक आहे. बरोबर. तो एक कुटुंबवत्सल व्यक्ती होता. त्याला आपल्या भावंडांबद्दल, आपल्या मुलांबद्दल प्रचंड प्रेम होतं. आणि आयुष्यभर त्याच्यात एक विद्यार्थी जिवंत होता. ज्ञानाची आवड होती. प्रचंड. म्हणजे त्याची प्रतिमा एका साध्यासुध्या खलनायकापेक्षा खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. हो. तर मग या सगळ्या चर्चेचा, या पहिल्या भागाचा सार काय काढायचा? सार हाच की रावणाची दुष्ट, अत्याचारी, स्त्रीहर्ता ही प्रतिमा एकतर्फी आणि सांस्कृतिक राजकारणातून तयार झालेली असू शकते. पुस्तकाचा सगळ्यात मोठा दावा हा आहे की रावण खलनायक नव्हता, तर तो एका वेगळ्या, प्रगत संस्कृतीचा नायक होता, ज्याचा इतिहास त्याच्या शत्रूंनी लिहिला. वा. तो इतिहासातला एक पराभूत स्टीव्ह जॉब्स होता. तंत्रज्ञान, व्यापार आणि नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करणारा, जो शेवटी एका अधिक परंपरावादी शक्तीकडून हरला. हे खूपच शक्तिशाली विधान आहे. म्हणजे त्याला समजून घेण्यासाठी त्याच्या शत्रूंनी लिहिलेल्या इतिहासाच्या पलीकडे जाऊन, हो, त्याच्या स्वतःच्या संस्कृतीच्या आणि मूल्यांच्या चौकटीत त्याला पाहावं लागेल. अगदी बरोबर. त्याचा प्रत्येक निर्णय, मग तो बरोबर असो वा चूक, त्याच्या स्वाभिमानी आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्याच्या धोरणातून आला होता. त्यामुळे त्याला कोणत्याही एका विशेषणाने पूर्णपणे ओळखता येत नाही. आजच्या या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच उभा राहतो. कोणता? जर इतिहास नेहमी विजेत्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला जातो, तर मग पराभूत झालेल्यांच्या कथांमध्ये किती सत्य दडलेलं असू शकतं? रावणाच्या या नवीन प्रतिमेमुळे आपल्याला इतिहासातील इतर तथाकथित खलनायकांकडेही नव्या दृष्टीने पाहण्याची गरज वाटायला नको का? हो, खरंय. कीच हरकत नाही. आजची ही सविस्तर चर्चा आपल्याला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण रावण, राजा राक्षसांचा या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर अशीच सविस्तर चर्चा सुरू करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. शरद तांदळे यांच्या रावण राजा राक्षसांचा या पुस्तकावरच्या आपल्या चर्चेचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण पाहिलं की रावण नावाचा एक तरुण शून्यातून एक साम्राज्य कसं उभं करतो. हो, एक अशी लंका जी केवळ सोन्याची नव्हती, तर ज्ञानाची, कलेची आणि स्वाभिमानाची होती. अगदी. आपण पाहिलं की तो फक्त एक राजा नव्हता, तर एक विजनरी होता, एक द्रष्टा होता. पण इतिहास आपल्याला हेच शिकवतो की मोठमोठी साम्राज्य जितक्या वेगाने वर जातात, तितक्याच वेगाने खाली पण येऊ शकतात. बरोबर.
आणि आता या दुसऱ्या भागात आपण कथेच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे सगळं काही प्रणाला लागणार आहे. हा तो टप्पा आहे जिथे लंकेच्या वैभवाचा सूर्य मध्यानीला आलेला आहे, पण त्याचवेळी युद्धाचे काळे ढग जमायला सुरुवात झालीये. या भागात आपण फक्त घटना नाही पाहणार, तर त्यामागची कारणं शोधणार आहोत. म्हणजे एक अत्यंत बुद्धिमान, सामर्थ्यवान आणि समृद्ध राजा, जो मुत्सद्देगिरी जाणतो. हो, तो युद्धाच्या खाईत नेमका कसा ढकलला जातो. यातलं पहिलं सूत्र आहे लंकेची सुवर्ण समृद्धी. ही समृद्धी फक्त संपत्ती नव्हती, तर ती एक राजकीय ताकद होती. ही ताकद इतरांच्या डोळ्यात का खुपत होती? बरोबर. दुसरा सूत्र आहे रावणाचं कुटुंब. कुंभकर्ण, विभीषण, शूर्पणखा ही फक्त नावं नाहीत, तर लंकेच्या सत्तेचे आधारस्तंभ आहेत. पण काय होतं जेव्हा कुटुंबातच विचारांचं द्वंद्व सुरू होतं? त्यांची खरी ओळख काय होती जी आपल्याला कधी सांगितलीच गेली नाही? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरं, सर्वात महत्वाचं सूत्र म्हणजे दोन संस्कृतींचा संघर्ष. हा संघर्ष केवळ दोन राजांमधला नव्हता, तर दोन जीवन पद्धतींमधला होता. दोन विचारसरणीमधला. अगदी. या संघर्षाची ठिणगी कशी पडली? शूर्पणखेचा अपमान आणि सीतेचं हरण या घटना खरोखरच व्यक्तिगत होत्या की त्यामागे एक मोठं राजकीय षड्यंत्र होतं? थोडक्यात हा भाग एका महानायकाच्या आणि त्याच्या साम्राज्याच्या त्या प्रवासाची गोष्ट सांगतो, जिथे एका चुकीच्या निर्णयामुळे सगळे चित्र पालटतं. चला तर मग या वादळाच्या केंद्रस्थानी प्रवेश करूया. तुम्ही मांडलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि लेखक शरद तांडले त्याला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातात. हा भाग आपल्याला का या प्रश्नाचा सखोल उत्तर देतो. रावण जो ज्ञानाचा आणि शक्तीचा उपासक होता, त्याच्याकडून अशी कोणती चूक झाली की गोष्टी युद्धापर्यंत पोचल्या? तांडळे येथे पारंपरिक कथांना पूर्णपणे बाजूला सारतात. ते सांगतात की या घटनांना केवळ धार्मिक आणि नैतिक चष्म्यातून पाहू नका, तर त्यामागची राजकीय आणि सामाजिक कारणं समजून घ्या. अगदी बरोबर. उदाहरणार्थ लंकेची समृद्धी ती केवळ सोन्याच्या विटांची नव्हती. विचार करा, त्या काळात समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य बनवण्याचं तंत्रज्ञान लंकेकडे होतं. अच्छा. त्यांच्याकडे जागतिक व्यापाराचं जाळं होतं, जे आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत पसरलं होतं. आजच्या भाषेत सांगायचं तर लंका त्यावेळची एक इकॉनॉमिक सुपरपॉवर होती. एक सुपरपॉवर, भाऊ म्हणून, एक राजा म्हणून आणि एक शिवभक्त म्हणून. त्याचे निर्णय एकमेकांवर कसे परिणाम करतात हे पाहणं खूपच रंजक आहे. हो, त्यामुळे हा केवळ घटनांचा आढावा नाही, तर एका शक्तिशाली साम्राज्याच्या पतनाच्या कारणांचा शोध आहे. चला तर मग सुरुवात लंकेच्या याच वैभवाने करूया ज्याचा तुम्ही उल्लेख केला. पुस्तकात लंकेला समुद्राकडून भरभराट झालेली संस्कृती असं म्हटलं आहे. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात याचा अर्थ काय होता? ही समृद्धी नेमकी कशी होती? याचा अर्थ होता की लंकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे समुद्रावर अवलंबून होती. शरद तांदळे सांगतात की रावणाने लंकेची आर्थिक रचना एका आधुनिक इकॉनॉमिस्टप्रमाणे केली होती. अच्छा. त्याचं नौदल इतकं प्रबळ होतं की समुद्रावर त्याचं एकछत्री राज्य होतं. त्याचे व्यापारी आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत मसाले, रत्न आणि औषधी वनस्पती घेऊन जात आणि तिथून सोनं, चांदी आणि तंत्रज्ञान घेऊन येत. म्हणजे बार्टर सिस्टम सारखं काहीतरी. हो, पण खूप प्रगत. पुस्तकात उल्लेख आहे की लंकेत समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवणारी यंत्रणा होती, जे त्या काळात इतर कोणत्याही संस्कृतीकडे नव्हतं. खरंच? हो, त्यांच्याकडे उच्च प्रतीची शस्त्र होती, उत्तम शहर नियोजन होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रावणाचा विश्वास होता की कलेशिवाय संस्कृती जिवंत राहत नाही. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तो फक्त तिजोरी भरण्यावर लक्ष देत नव्हता. अजिबात नाही. त्याने लंकेत कला विद्यालय, संगीतगृह, शिल्प अभ्यास केंद्र उभी केली होती. कलाकार, संशोधक, वैद्य, अगदी वैमानिकांनाही राजाश्रय होता. म्हणजे लंका ही केवळ श्रीमंत नव्हती. नाही, ती एक प्रगत विचारवंत आणि कलासक्त संस्कृती होती. आणि तिचं हेच आर्थिक आणि सांस्कृतिक सामर्थ्य, तिची हीच आत्मनिर्भरता आर्य राजांच्या मनात भीती निर्माण करत होती. त्यांना असं वाटत होतं की ही संस्कृती आपल्या विस्तारवादी धोरणांना एक मोठं आव्हान आहे. अगदी. पण लंकेचं हे वैभव केवळ रावणाच्या एकट्याच्या कर्तृत्वावर उभं नव्हतं, बरोबर? त्याच्या कुटुंबाचा, विशेषतः त्याच्या भावंडांचा यात मोठा वाटा होता, ज्यांच्याबद्दल आपण अनेक गैरसमज बाळगून आहोत. सुरुवात कुंभकर्णापासून करूया. आपल्यासाठी कुंभकर्ण म्हणजे फक्त खाणारा आणि झोपणारा राक्षस. आणि हेच चित्र तांदळे पूर्णपणे बदलून टाकतात. कसं? त्यांच्या मते कुंभकर्ण हा रावणाचा स्ट्रॅटेजिक ॲडवायझर होता. काय सांगताय? हो, तो प्रचंड पराक्रमी तर होताच, पण तो एक कुशल रणनीतिकार होता.
रावणाचा सर्वात विश्वासू आणि प्रामाणिक सल्लागार. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी रावण त्याच्याशी चर्चा करायचा. आणि त्याच्या झोपेचं काय? नव्हती तर शिवशक्तीच्या वरदानामुळे त्याच्या शरीरात निर्माण होणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करण्याची एक प्रक्रिया होती. म्हणजे तो लंकेचा खराखुरा डिफेन्स मिनिस्टर होता. थांबा. म्हणजे आपण ज्या कुंभकर्णाला फक्त खाण्या-झोपण्यासाठी ओळखतो, तो खरं तर एक स्ट्रॅटेजिक ॲडवायझर आणि डिफेन्स मिनिस्टर होता. हा माझ्यासाठी खूप मोठा शॉक आहे. मग विभीषणाबद्दल काय? त्याला तर आपण घरचा भेदी म्हणूनच ओळखतो. पुस्तकात विभीषणाचं चित्रण अधिक गुंतागुंतीचं आहे. म्हणजे तो जन्मतः विश्वासघातकी नव्हता. मग अडचण काय होती? त्याची अडचण ही होती की त्याची धर्मनिष्ठा ही राज्यनिष्ठेपेक्षा मोठी होती. पण त्याचा धर्म वैयक्तिक श्रद्धेवर आधारलेला होता. अच्छा. त्याला राजकीय डावपेच आणि राज्याच्या सुरक्षेचं महत्त्व कधीच कळलंच नाही. तो एक आदर्शवादी होता जो वास्तवापासून दूर होता. आणि शूर्पणखा? तर शूर्पणखा, तिची भूमिका या सगळ्यात खूप महत्त्वाची आहे. ती केवळ रावणाची बहीण नव्हती. लंकेच्या उत्तर सीमांचं म्हणजे दंडकारण्य प्रदेशाचं प्रशासन पाहणारी एक स्वतंत्र आणि कर्तबगार प्रशासक होती. एक शक्तिशाली स्त्री होती. आणि याच शूर्पणखेचा अपमान पुढे युद्धाची ठिणगी ठरतो. हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे हे आता स्पष्ट दिसतंय. पण या सगळ्याच्या मागे होती रावणाची स्वतःची प्रचंड शक्ती. त्याची शिवभक्ती, त्याची तपश्चर्या. ही शक्ती त्याला कशी मिळाली? रावणाची ओळख त्याच्या शिवभक्तीशिवाय अपूर्ण आहे. तांधळे सांगतात की रावणाने हिमालयात जाऊन अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. ध्यान, योग, प्राणायाम आणि अविश्वसनीय उपवास. यातून त्याला केवळ अस्त्रशस्त्र मिळाली नाहीत, तर त्याला पंचतत्वांवर नियंत्रण मिळवण्याचं ज्ञान मिळालं. त्याला तांत्रिक विद्या अवगत झाली. आणि शिवतांडव स्तोत्र? त्याने रचलेले शिवतांडव स्तोत्र हे केवळ एक भक्तिगीत नाही, तर ते एका गहन आध्यात्मिक अनुभवातून आलेलं ऊर्जास्त्रोत आहे. इथे तांदळे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात की रावणाला मिळालेली शक्ती ही विध्वंसासाठी नव्हती. नाही, ती साधनेचं फळ होती. आणि त्याने तिचा वापर नेहमी आपल्या साम्राज्याच्या आणि संस्कृतीच्या रक्षणासाठीच केला. म्हणजे त्याच्याकडे वैयक्तिक शक्ती होती, कुटुंबाचं पाठबळ होतं. पण एक राजा म्हणून तो इतर राजांशी कसा वागत होता? त्याचं परराष्ट्र धोरण कसं होतं? खूप छान प्रश्न आहे. तो फक्त योद्धा नव्हता, तर एक उत्कृष्ट मुत्सद्दी होता. त्याने दक्षिण द्राविड प्रदेशातील अनेक राज्यांशी शांतता आणि व्यापाराचे करार केले होते. त्याचं धोरण काय होतं? त्याचं धोरण स्पष्ट होतं. समुद्रावर आपलं वर्चस्व ठेवा, व्यापारातून संबंध जोडा आणि विनाकारण कुणाच्या प्रदेशात विस्तार करू नका. पण हे तर चांगलं धोरण आहे. हो, पण त्याचं हेच शांतता आणि व्यापाराचं धोरण आर्य राजांना खटकत होतं. का? कारण रावणाचा प्रभाव हा लष्करी विजयावर नाही, तर आर्थिक सहकार्यावर आधारित होता, जो त्यांच्या विस्तारवादी धोरणांना एक आव्हान होता. अच्छा. आणि इथेच आपण त्या संघर्षाच्या मूळ कारणाकडे येतो. हा राम-रावण संघर्ष वैयक्तिक नव्हता, तर दोन भिन्न संस्कृतींचा होता, हे पुस्तकातून स्पष्ट होतं. अगदी. तांडळे या दोन संस्कृतींमधला फरक खूप स्पष्टपणे मांडतात. एकीकडे होती यज्ञप्रधान, पितृसत्ताक आणि जमीन शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असलेली आर्य संस्कृती. आणि दुसरीकडे? तर दुसरीकडे होती निसर्गपूजक, मातृप्रधान किंवा स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास ठेवणारी, समुद्री व्यापारावर आणि कलाविज्ञानावर भर देणारी राक्षस द्राविड संस्कृती. आणि या दोन संस्कृतींमध्ये संघर्ष सुरू झाला? हो. जेव्हा आर्य संस्कृतीचा दक्षिणेकडे विस्तार सुरू झाला, तेव्हा त्यांचा संघर्ष तिथल्या प्रस्थापित आणि प्रगत राक्षस संस्कृतीशी झाला. आणि या संघर्षाचा सर्वात मोठा चेहरा होता रावण. तो या बाहेरील हस्तक्षेपाविरोधात उभा राहिलेला सर्वात मोठा नेता होता. बरोबर. आणि या धुमसत्या संघर्षाला एका घटनेने तोंड फोडलं. शूर्पणखेचा अपमान. दंडकारण्यात राम-लक्ष्मणांकडून तिचे नाककान कापले जातात. ही घटना म्हणजे जणू काही पेट्रोलच्या टाकीत ठिणगी टाकण्यासारखं होतं. बरोबर. तांधळे म्हणतात की या घटनेकडे केवळ एका स्त्रीचा अपमान म्हणून पाहू नका. मग कसं पाहायचं? शूर्पणखा ही दंडकारण्याची प्रशासक होती. ती लंकेच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक होती. तिचा अपमान म्हणजे थेट लंकेच्या सत्तेवर, त्यांच्या इज्जतीवर केलेला हल्ला होता. एक्झॅक्टली. हाच तो क्षण होता जिथे संघर्षाचं बीज रोवलं गेलं आणि युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही हे रावणाला कळून चुकलं. यानंतर कथेच्या केंद्रस्थानी येते सीता. पण पुस्तकातली सीता ही आपण ओळखतो तशी केवळ एक शांत, विनयशील स्त्री नाही. नाही, अजिबात नाही.
पुस्तकातली सीता ही बुद्धिमान, विचारशील आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आहे. तिला राजकारणाची आणि धर्माची खोल समज आहे आणि रावण तिचा प्रचंड आदर करत होता. मग सीतेच्या हरणाचा प्रसंग कसा घडतो? शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावणाने भावनेच्या भरात हा निर्णय घेतला का? अजिबात नाही. पुस्तकानुसार हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीचा भाग होता. रणनीतीचा भाग? हो. यासाठी त्याने मायावी युद्धात कुशल असलेल्या मारीचची मदत घेतली. सुवर्णमृगाचा प्रसंग हा केवळ सीतेला फसवण्यासाठी नव्हता. तर तो राम आणि लक्ष्मणाला तिच्यापासून दूर नेण्याचा एक सामरिक डाव होता. बरोबर. आणि इथेच तांदळे पारंपरिक कथेला सर्वात मोठा धक्का देतात. ते म्हणतात की रावणाने सीतेचं हरण केलं पण तिला स्पर्शही केला नाही. हो. ते ठामपणे सांगतात की रावणाने तिला सन्मानाने पुष्पक विमानात बसवून लंकेत आणलं. पण का? कारण ही घटना स्त्रीहरण नव्हती, तर लंकेच्या सार्वभौमत्वावर झालेल्या हल्ल्याला दिलेला एक राजकीय उत्तर होतं, एक इशारा होता, एक राजकीय संदेश. हो. सीतेला लंकेत नेऊन अशोकवाटिकेत ठेवणं ही कैद नव्हती, तर तिला राजकीय संरक्षण पुरवलं होतं. तो एक राजकीय संदेश होता की तुम्ही आमच्या हद्दीत घुसलात तर आम्ही तुमच्या सर्वात मौल्यवान व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. पण ही बाजू पटणारी असली तरी एका स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध नेणं हे नैतिकदृष्ट्या समर्थनीय कसं ठरू शकतं? पुस्तकात या नैतिक संघर्षावर काही भाष्य आहे का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुस्तकात याचं थेट उत्तर नाही, पण लेखक हे सुचवतात की रावणाचा हा निर्णय राजधर्माच्या दृष्टिकोनातून होता, वैयक्तिक धर्माचा नाही. अच्छा. त्याच्यासाठी राज्याचं संरक्षण आणि शत्रूला धडा शिकवणं हे सर्वोच्च कर्तव्य होतं. पण याच निर्णयामुळे त्याच्या कुटुंबात आणि मंत्रिमंडळात मतभेद निर्माण झाले. जसं की विभीषण? हो. विभीषणाने याला अधर्म म्हटलं, तर कुंभकर्णासारख्या वास्तववादी सल्लागाराने रावणाला स्पष्टपणे विचारलं की, दादा, तुमचा निर्णय कदाचित राजकारणासाठी योग्य असेल, पण या युद्धाची किंमत आपलं साम्राज्य चुकवू शकेल का? आणि याच प्रश्नावर संपूर्ण साम्राज्य युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिलं. बरोबर. एकीकडे लंकन सैन्य तयार होऊ लागलं आणि दुसरीकडे आर्य राज्यांनी युद्धाची तयारी सुरू केली. एका निर्णयाने सगळं चित्र बदलून टाकलं. तर आजच्या या भागात आपण एका शक्तिशाली साम्राज्याचा सुवर्णकाळापासून ते युद्धाच्या सावल्यांपर्यंतचा प्रवास पाहिला. आपण पाहिलं की लंकेची अफाट समृद्धी, रावणाचं कुटुंब आणि त्याची शक्ती या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन संस्कृतींमधील संघर्ष कसा वाढत गेला. शूर्पणखेचा अपमान ही एक ठिणगी ठरली आणि सीतेच्या हरणाच्या घटनेने त्या संघर्षाला महायुद्धाच्या तोंडावर आणून ठेवलं. बरोबर. पुस्तकातील हा दृष्टिकोन आपल्याला विचार करायला लावतो की ज्या घटनांना आपण केवळ वैयक्तिक सूड किंवा धर्माधर्माची लढाई मानत होतो, त्यामागे किती मोठी राजकीय आणि सामाजिक कारणं होती. खरंय. या चर्चेतून एक महत्वाचा विचार पुढे येतो. जर शरद तांदळे यांच्या पुस्तकानुसार सीतेचं हरण हे स्त्री अपमान नसून एक राजकीय संदेश होता, एक पॉलिटिकल मूव्ह होती, तर मग धर्म आणि अधर्माची आपली पारंपरिक व्याख्या इथे कशी लागू पडते? अगदी. रावणाचा हा निर्णय राज्याच्या रक्षणासाठी उचललेलं एक धोरणात्मक पाऊल होतं की एक नैतिक चूक ज्यामुळे लंकेचा विनाश अटळ झाला? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. हो. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण प्रत्यक्ष युद्ध, रावणाचा पराभव आणि त्यानंतरच्या घटनांबद्दल पुस्तकात काय म्हटलं आहे यावर सविस्तर चर्चा करू. जर तुम्हाला ही चर्चा आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात या ग्रंथाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण बोलू. नमस्कार. शरद तांडबडे यांचे रावण राजा राक्षसांचा या पुस्तकावरच्या आपल्या चर्चेच्या अंतिम भागात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपण मागच्या भागात रावणाच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल बोललो, पण आज आपण त्या टप्प्यावर आलोय जिथे तो वैभवाच्या शिखरावर पोहोचतो आणि मग तिथून त्याचा अटळ शेवट कसा होतो. आणि हा शेवट फक्त एका व्यक्तीचा नाही, तर एका संपूर्ण युगाचा आहे. अगदी. आजची आपली चर्चा फक्त कथेवर नाही, तर त्यामागचं राजकारण, समाजकारण आणि एका महानायकाची शोकांतिका यावर आहे. तर विश्लेषण सुरू करण्यापूर्वी आजच्या चर्चेतले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते एकदा पाहूया. हो, नक्की. पहिला मुद्दा आहे लंकेचा सुवर्णकाळ. म्हणजे आपण नेहमी लंकेच्या श्रीमंतीबद्दल ऐकतो. सोन्याची लंका. हो, सोन्याची लंका. पण हे पुस्तक सांगतं की ही श्रीमंती फक्त सोन्याची नव्हती, ती होती ज्ञानाची आणि विज्ञानाची. बरोबर. विचार करा, त्या काळात हवामान नियंत्रित करणारी उपकरणं, स्वयंप्रकाशित भिंती आणि अभियांत्रिकीचे अद्भुत नमुने लंकेत होते. हे म्हणजे एखाद्या प्राचीन सिलिकॉन व्हॅलीसारखं वाटतं, नाही का? हो, अगदी. जिथे नवनिर्मिती आणि ज्ञान सर्वोच्च स्थानी होतं.
दुसरा मुद्दा आहे रावणाची दुसरी बाजू, म्हणजे एक साधक आणि कलाकार म्हणून. अच्छा. आपण त्याला एक अहंकारी योद्धा म्हणूनच ओळखतो, पण लेखक त्याची एक वेगळीच ओळख करून देतात. एक कठोर शिवभक्त ज्याने शिवतांडव स्तोत्र रचलं. तो एक संगीतकार, कवी आणि तत्वज्ञ होता. म्हणजे कसं, जसे एखादा अत्यंत यशस्वी उद्योजक, पण त्याचवेळी तो एक उत्तम संगीतकार आणि आध्यात्मिक गुरुही असावा. खरंय, एक बहुआयामी व्यक्तिमत्व. तिसरा मुद्दा आहे त्याच्या अहंकाराचं मूळ. इतका ज्ञानी आणि सामर्थ्यवान राजा तो चुकला कसा? हाच तर कथेचा गाभा आहे. लेखक त्याच्या अहंकाराची 3 मुख्य कारणं सांगतात. एक, त्याच्यासारखा ज्ञानी कोणी नाही, हा गर्व. दुसरं, त्याला कोणी हरवू शकत नाही, हा विश्वास. आणि तिसरं, जे सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे आर्य संस्कृतीकडून राक्षसांना मिळणाऱ्या तुच्छ वागणुकीबद्दलचा खोलवरचा राग. बरोबर. हा वंश आणि संस्कृतीच्या अभिमानाचा भाग होता. चौथा मुद्दा आहे राम-रावण संघर्षाचं खरं स्वरूप. हे युद्ध फक्त सीतेच्या अपहरणामुळे झालं नव्हतं, असं लेखक म्हणतात. नाही, ती एक ठिणगी होती फक्त. बरोबर. लेखक याला 2 महान संस्कृतींमधील संघर्ष म्हणतात. जसं 2 देशांमध्ये केवळ एका घटनेमुळे युद्ध होत नाही. त्यामागे अनेक वर्षांचा राजकीय आणि सांस्कृतिक तणाव असतो. अगदी तसंच काहीसं. आणि शेवटचा 5वा मुद्दा म्हणजे इतिहासाचं पुनर्लेखन. हिस्ट्री इज रिटन बाय द विक्टर्स. हो. रावणाचा पराभव झाल्यावर त्याची प्रतिमा कशी बदलण्यात आली, एक विद्वान राजा खलनायक कसा बनवला गेला, याला लेखक इतिहासाचे राजकीय संपादन असं म्हणतात. आणि यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे पुस्तक आपल्याला काळ्या पांढऱ्या रंगात विचार करण्यापासून थांबवतं. हो. ते आपल्याला प्रत्येक घटनेमागे का हा प्रश्न विचारायला लावतं. रावणाच्या चुका होत्या, पण त्यामागे काही कारणं होती का? त्याचा शेवट हा केवळ एका व्यक्तीचा अंत होता की एका दैदिप्यमान युगाचा असतं? आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. चला, तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. सुरुवात करूया लंकेच्या त्या सुवर्ण काळापासून. पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे हे फक्त ऐश्वर्य नव्हतं, तर एक अत्यंत प्रगत समाज होता. अगदी बरोबर. लेखक सांगतात की लंकेतील समानता, विशेषतः स्त्री-पुरुष समानता, ही तत्कालीन आर्य संस्कृतीच्या खूप पुढे होती. अच्छा. तिथलं तंत्रज्ञान केवळ दिखाव्यासाठी नव्हतं. धातूंचा उपयोग त्यांच्या गुणधर्मांनुसार केला जात होता, जे त्यांचं विज्ञानातील सखोल ज्ञान दाखवतं. आणि रावण स्वतः एक संशोधक होता, फक्त राजा नाही. हो. त्याची शिवभक्ती, त्याचं संगीत आणि काव्यप्रेम, शिवतांडव स्तोत्र ही त्याचीच निर्मिती आहे. हे वाचल्यावर रावणाची एक पूर्णपणे वेगळी प्रतिमा समोर येते. आणि लेखक याच गोष्टीवर भर देतात. रावणाची तपश्चर्या केवळ शक्ती मिळवण्यासाठी नव्हती, तर आत्मविद्येसाठी होती. आत्मविद्येसाठी. हो, म्हणजे स्वतःला ओळखण्यासाठी. तो ज्ञानी लोकांचा आदर करायचा आणि लंकेत त्याने मोठी विद्यापीठं उभी केली होती. ही बाजू त्याच्या राक्षस प्रतिमेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. मग इतकं सगळं असूनही गडबड कुठे झाली? मग इथूनच गोष्टीला एक वेगळं वळण मिळतं. लेखकाच्या मते अमर्याद शक्ती आणि ज्ञान हेच अहंकारात बदललं. हो, आणि हा अहंकार केवळ वैयक्तिक नव्हता. यात वंश आणि संस्कृतीचा अभिमानही होता. राक्षसांना हीन लेखणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा संताप त्याच्या निर्णयांमधून दिसू लागतो. आणि त्याचवेळी आर्यांचा दक्षिणेत विस्तार होत होता. अगदी. त्यामुळे 2 शक्तींमध्ये संघर्ष अटळ होता. आणि मग सीताहरणाचा प्रसंग घडतो. लेखक याला फक्त एका सुडाची कृती मानत नाहीत. नाही, अजिबात नाही. लेखक सांगतात की यामागे अनेक पदर होते. शृपणखेचा अपमान हे एक कारण होतंच, पण दंडकारण्यातील आर्यांचं वर्चस्व आणि लंकेच्या हितसंबंधांना धक्का लागणं हेही तितकंच महत्वाचं होतं. आणि यातली एक गोष्ट जी लेखकाने अधोरेखित केली आहे ती म्हणजे रावणाने सीतेचा कधीही अपमान केला नाही. खरं आहे. तिला अशोक वाटिकेत पूर्ण सन्मानाने आणि संरक्षणात ठेवलं गेलं. हा त्याच्या व्यक्तिमत्वातील एक मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला असा तत्वनिष्ठ आणि दुसऱ्या बाजूला सूड घेणारा. हे सखोल विश्लेषण खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडतं. बरोबर. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पुस्तक सारांशांसाठी कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला असेच कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होते. तर सीताहरणानंतर युद्धाला तोंड फुटतं. हो, आणि लेखक या युद्धाला केवळ 2 व्यक्तींमधील लढाई न मानता त्यामागील सामाजिक आणि राजकीय कारणं स्पष्ट करतात. हो, जसं की व्यापारी मार्गावरील नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आणि देव-दानव संघर्षाची जुनी परंपरा. अच्छा. लेखक या युद्धातील तंत्रज्ञानावरही प्रकाश टाकतात.
मग तो नल नील यांनी बांधलेला सेतू असो किंवा लंकेची प्रगत अस्त्रशस्त्र आणि उड्डाण यंत्र. पण युद्धाच्या वेळी रावणाच्या मनात काय चाललं होतं? तो आतून खूप मोठ्या संघर्षातून जात होता असं लेखक सांगतात. हो, एका बाजूला मंदोदरी आणि विभीषण त्याला शांततेचा सल्ला देत होते. विवेकाचा आवाज. अगदी. तर दुसऱ्या बाजूला त्याचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा त्याला मागे हटू देत नव्हती. त्याने रामाला एक सामान्य राजकुमार समजण्याची चूक केली. हो, आणि त्याच्या मागे असलेल्या दैवी शक्तीचा अंदाज त्याला आला नाही किंवा कदाचित तो स्वीकारायचा नव्हता. त्याचा अहंकार त्याच्या विवेकावर भारी पडला. आणि युद्धाच्या शेवटच्या टप्प्याचं वर्णन खूप प्रभावी आहे. कुंभकर्ण आणि इंद्रजितासारखे योद्धे गमावल्यानंतरही रावण एकटा लढत राहतो. लेखक त्याला एका शूर सेनापतीच्या रूपात दाखवतात, खलनायकाचा नाही. त्याच्या मृत्यूच्या क्षणी तो असुर नाही तर एक ज्ञानी पुरुष वाटतो, जो आपल्या कर्माची जबाबदारी घेतो. खरे. लेखकाच्या मते रावणाचा मृत्यू हा एका व्यक्तीचा अंत नव्हता, तर तो एका तेजस्वी युगाचा सूर्यास्त होता. आणि यानंतरच खरा इतिहास लिहिला गेला. रावणाची प्रतिमा पूर्णपणे बदलण्यात आली. बरोबर. जिंकलेल्या संस्कृतीने या संघर्षाला धर्म अधर्माची लढाई असं स्वरूप दिलं. रावणाला ज्ञानाचं केंद्र याऐवजी दुष्टतेचं प्रतीक बनवलं गेलं. पण एक गंमत आहे. काय? लेखक सांगतात की दक्षिण भारत, श्रीलंका आणि अनेक आदिवासी समाजांमध्ये आजही रावणाला देव मानलं जातं. हो, आणि ही गोष्ट दाखवते की त्याची मूळ ओळख पुसली गेली नाही. इतिहासाकडे अशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं खूप महत्वाचं आहे. जर ही चर्चा आपल्याला आवडत असेल आणि ती ज्ञानात भर टाकत असेल, तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्कीच पाठिंबा द्या. पुस्तक संपताना लेखक रावणाच्या योगदानाचा उल्लेख करतात. आयुर्वेद, संगीत, रावणहट्टावाद्य. हो, रावणहट्टावाद्य, ज्योतिषशास्त्र, विमानविद्या. त्याची प्रतिभा खरंच अफाट होती. लेखकाचा अंतिम निष्कर्ष हा आहे की राक्षस संस्कृती असभ्य नव्हती, तर ती अत्यंत प्रगत आणि समतावादी होती. म्हणजे हा संघर्ष धर्म अधर्माचा नव्हता. नाही, हा दोन संस्कृतींचा होता, ज्यात एका संस्कृतीला इतिहास लिहिण्याची संधी मिळाली. आणि या संपूर्ण कथानकाचा मानवी अर्थ काय? रावणाची कथा आपल्याला शिकवते की ज्ञान आणि सामर्थ्य कितीही असलं तरी अहंकार माणसाला पतनाकडे घेऊन जातो. बरोबर. तो एकाच वेळी राजा, विद्वान, योद्धा, भक्त आणि एका मोठ्या चुकीचा प्रतिनिधी होता. तर शरद तांदळे यांचं हे पुस्तक आपल्याला रावणाकडे एका खलनायकाच्या भूमिकेतून नाही, तर एका बहुआयामी आणि शोकांत नायकाच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतं. ज्याच्या प्रतिभेचा सूर्योदय जितका तेजस्वी होता, तितकाच त्याचा सूर्यास्तही अर्थपूर्ण होता. आणि पुस्तकातील अंतिम विचार खूप महत्वाचा आहे. प्रत्येक माणसात रामही असतो आणि रावणही. हो. प्रश्न फक्त एवढाच असतो की कुठल्याही क्षणी कुठला स्वभाव वरचढ ठरतो. रावणाची कथा ही एक प्रेरणादायी गाथा आहे, जी सांगते की माणूस सामर्थ्याने नाही तर संयमाने टिकून राहतो. लेखकाने मांडलेला विचार मनात एक प्रश्न निर्माण करतो. इतिहासात असे किती खलनायक असतील जे खरं तर असे नायक होते ज्यांची कहाणी आपण कधी ऐकलीच नाही? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाईल.